मित्रांनो, गेल्या पावसाळ्याच्या काळात अतिवृष्टी व पुरामुळे गावांची मोठ्या प्रमाणात आर्थिक व नैसर्गिक हानी झालेली होती. याच्यामुळे काही गावांचे तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर देखील करण्यात आलेले होते आणि कालांतराने या गावाची परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर या गावातील नागरी सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त गावांना नागरी सुविधा उपलब्ध करण्यासाठी 2 वेगवेगळे GR निर्गमित करण्यात आलेले आहेत. हा पहिला GR यामध्ये नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर, आंदेगाव, पवना, दुधड, टिंबुर्णी, कामारी या गावातील अंतर्गत काँक्रीट रस्ते, नाली, समाज मंदिर बांधण्याच्या कामाची देयके अदा करण्यासाठी रुपये 5,30,85,000 रुपयाचा निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे दुसरा GR या GRनुसार नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील बेरळी बुद्रुक या गावात अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या अंतर्गत रस्ते आणि नालीच्या बांधकामाच्या करिता रुपये 99,99,000 रुपयाचा निधी वितरणास शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे अतिवृष्टी आणि पुरामुळे नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्यातील अनेक नुकसानग्रस्त गावांना शासनाच्या माध्यमातून गेल्या जानेवारी महिन्याप्रमाणे या महिन्यात देखील या गावातील नागरी सुविधा कामासाठी शासनाच्या माध्यमातून निधी मंजूर करून त्यासाठी वेगवेगळे GR काढून निधी वितरित करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे हा निधी मिळाल्यामुळे या गावातील आवश्यक अशा नागरी सुविधेची कामे लवकरात लवकर वेळेवर पूर्ण होण्यास मदत होणार आहे. धन्यवाद.